आज शेवटी लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा वाटप चालू झालेला आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही 3,000 रुपये मिळालेले नाहीत अशा जिल्ह्यांना केव्हा मिळणार याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अजूनही रकमेचा वाटप चालू झालेला नसेल तर दिलेले जी तुम्हाला तारीख आहे त्या तारखेला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा लाभ वाटप होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने हा जो शासनाचा GR आहे हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून प्रत्येकाला याच्याबद्दलचा एक क्रॉस सेक्शन व्ह्यू मिळेल आणि काय करायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा वाटप होईल याचा अंदाज लागणार आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागामार्फत एक महत्वाचा 1 जानेवारी 2026 रोजी वर्षातील पहिल्याच दिवशी आनंदाची अपडेट देणारा GR आलेला आहे. याचा विषय आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि मोठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. शेवटी आजपासून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात संपूर्ण 3,000 रुपये जमा होत आहेत. म्हणजेच काही लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत फक्त 1,500 मिळणार आहेत आणि काहींना 3,000 मिळणार आहेत. आता नक्की हा विषय काय आहे, कोणाला 3 मिळणार, कोणाला 1.5 मिळणार हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर नक्की आपण जाणून घेऊ की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता केव्हापासून मिळायला चालू झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठी आणि मोठी आनंदाची बंपर लॉटरी सारखी आनंदाची बातमी लागलेली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना गेल्या अनेक दिवसांपासून कधी पैसे मिळणार, कोणत्या तारखेला हप्ता जमा होणार, नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ एकत्र मिळणार की वेगवेगळा मिळणार, अशा विविध अपडेट्स येत होत्या आणि यावरतीच तुम्हाला सरकार सांगत होतं की तुम्हाला या तारखेला पैसे मिळतील, त्या तारखेला मिळतील, पण मिळत नव्हते. अखेर या सर्व प्रतीक्षेला पूर्णविराम देत आजपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा आर्थिक लाभ थेट लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या टप्प्यात 1,500 रुपये जमा झालेले असून काही लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन्ही महिन्यांचा संपूर्ण लाभ थेट 3,000 रुपये एक रकमी जमा होत आहेत. राज्य शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना दिलेला हा नववर्षातील मोठा दिलासा व आनंदाचा क्षण ठरलेला आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळायला आता सुरुवात झालेली आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक धैर्य मिळावे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा तसेच मकर संक्रांतीला भावाकडून गिफ्ट प्रकारामध्ये दिलेलं गेलेलं हे लाडक्या बहिणींसाठी आनंदाचं गिफ्ट आहे. त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये अद्याप लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही त्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने आणि नियोजित वेळापत्रकानुसार रक्कम जमा करण्यात येणार आहे. कोणत्याही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याचा शासनाचा उद्देश नसून सर्व पात्र महिलांना निश्चितपणे हा लाभ देण्यात येईल याची सगळ्या लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी संदर्भात देखील महत्वाची अपडेट आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी शासन स्तरावर मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. जरी मुदतवाढ जाहीर झाली तर संबंधित लाडक्या बहिणींना विलंब न करता आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात कोणतेही हप्ता किंवा लाभाचा अडथळा राहणार नाही. आता शासनाचा मेन शासन निर्णय काय आहे आपण हे सगळं व्यवस्थित जाणून घेऊया की शासनाने नक्की हा शासन GR कशासाठी शेअर केलेला आहे. आता जर तुमच्या जिल्ह्यामध्ये लाभ वाटप झालेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळं टाइम टेबल पाहायला मिळणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये केव्हा वाटप होणार आहे. आता पहिला टप्पा असणार आहे येत्या 1 ते 3 जानेवारी 2026 च्या दरम्यान. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 जानेवारीच्या मध्ये लाभ मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 ते 3 जानेवारी 2026 दरम्यानच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्पा तिसरा असतो ज्यामध्ये 2 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना या 2 ते 4 जानेवारीच्या दरम्यान पैसे मिळण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्यामध्ये 2 ते 4 जानेवारीची अपडेट आहे. यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 6 जिल्ह्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाचवा टप्पा असणार आहे 3 ते 5 जानेवारी 2026 दरम्यान. यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ आणि शेवटचं वर्धा यांना 6 जिल्ह्यांना 3 ते 5 तारखेमध्ये पैसे मिळतील. त्यानंतर टप्पा 6वा असणार आहे 3 ते 5 जानेवारीचा. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा जिल्ह्यांना या 3 ते 5 जानेवारीच्या दरम्यान पैसे मिळणार आहेत. हे जे वरील वेळापत्र तुम्ही आता पाहिलेलं आहे हे वेळापत्र संबंधित जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1,500 रुपये किंवा संपूर्ण 3,000 रुपये नोव्हेंबर
नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित लाभ जमा करण्यात येईल. बँकिंग प्रक्रियेत तांत्रिक कारणामुळे काही खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो. तथापि सर्व पात्र लाभार्थ्यांना निश्चितपणे लाभ देण्यात येणार आहे, अशी अपडेट आपल्याला महिला व बाल विकास विभागाकडून पाहायला मिळत आहे. हा शासन निर्णय तात्काळ अंमलात आलेला असून तुमच्या जिल्ह्यामध्ये थोडासा वर खाली होऊ शकतो, पण प्रत्येकाने काय करायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये आपला सिटी कोड टाइप करायचा आहे. जसं माझा सिटी कोड आहे MH12. तुमचं काय आहे तुम्ही प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून सरकारला कळेल या जिल्ह्यात अजून पैसे वाटप झालेलं नाही. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून हा व्हिडिओ लवकरात लवकर सरकारपर्यंत जाईल आणि तुम्हाला तुमचा लाभ वाटप हा वेळेत होणार आहे.